श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. ब्रेनोवा अकॅडमीच्या वतीनं स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद देखील लाभलाय. आपण बघू शकतो हे व्हिज्युअल्स. ब्रेनोवा अकॅडमी ही मागील 13 वर्षांपासून 10वी मधून 11वी मध्ये किंवा 12वी सायन्स मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE, नीट, CET, बोर्ड या परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त करणारे विद्यार्थी घडवत आहे. तसेच पालकांना परवडेल अशा कमी फी मध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण देखील ब्रेनोवा अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नाशिक शहरात अशोक स्तंभ, नाशिक रोड, पाथर्डी फाटा आणि DGP नगर या ठिकाणी ब्रेनोवा अकॅडमीच्या शाखा उपलब्ध आहेत. 10वी मधून 11वी मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 120 मार्कांच्या स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी शहरातील माऊली लॉन्स DGP नगर येथे नुकतीच ही स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. यावेळी असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी परीक्षेमध्ये उत्कृष्ट मार्क्स मिळवलेले एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्यास 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 41,000 रुपये, तृतीय क्रमांकास 31,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकास 21,000 रुपये अशी रोख रक्कम देण्यात आली. तसेच 5वा क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्याला 11,000 रुपयाचे स्कॉलरशिप, सन्मान चिन्ह यासोबतच प्रशस्ती पत्रक देण्यात आले. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास 9,999 रुपयाची स्कॉलरशिप आणि आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आली. तसेच प्रत्येक शाळेच्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांना 21,000 रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल मोटिवेशन ट्रेनर अशोक देशपांडे यांनी करिअरच्या निवडीसाठी मार्गदर्शन केले. ब्रेनोवा अकॅडमीसोबत मी गेल्या 14-15 वर्षापासून जोडलो आहे. हे लोक विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम तळमळीनं आणि मनापासून काम करतात. त्यामुळं निश्चितच यांच्या ज्या भावना आहेत विद्यार्थ्याबद्दलच्या त्या बघून कुठंतरी माझं मन होतं की यांच्यासाठी मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला यायचं आहे. तर मी प्राध्यापक राज पवार. आज आमच्या क्लासेसतर्फे इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा, ज्या परीक्षेचं नाव B-स्टार स्कॉलरशिप एक्झाम अशी होती. या परीक्षेमध्ये आम्ही आमच्या सर्व परिसरातले, नाशिकभरातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातलं टॅलेंट शोधणं आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी वाव मिळावा यासाठी स्कॉलरशिप देणं असा या परीक्षेचा उद्देश होता. आणि या परीक्षेसाठी आज सर्व विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले. आपल्या परिसरातले सर्व शिक्षक, क्लासेस संचालक या परीक्षेसाठी ते आले आणि त्यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आजचा हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील त्यांचं जे करिअर आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमामध्ये अशोक देशपांडे सरांनी सुद्धा खूप विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी चांगलं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला स्ट्रेस कसा अवॉइड करता येईल, परीक्षा अभ्यास कसा करावा, पुढील करिअर गायडन्स कशा पद्धतीने असू शकतं त्यांच्यासाठी याविषयीची सर्व माहिती दिली. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व न्यूजच्या प्रतिनिधींनी आणि यासाठी सर्व उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे तसेच विद्यार्थी पालकांचे आभार. धन्यवाद. या ठिकाणी ब्रेनोवा अकॅडमीतर्फे राज पवार सर यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तो निश्चितच विद्यार्थ्यांना या ठिकाणी भविष्यकाळामध्ये फायदेशीर ठरणार आहे. त्यांचे जे पुढील 2 वर्षे आहे ते अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे आणि त्या वर्षांसाठी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी सरांनी घेतलेला होता. स्कॉलरशिप या परीक्षेच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अतिशय प्रेरणादायी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल राज पवार सर आणि त्यांच्या सर्व स्टॉफचे मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. ब्रेनोवा अकॅडमी यांनी स्कॉलरशिप प्रोग्राम B-स्टार या नावाने जो आज आयोजित केला होता तो अतिशय प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता 10वीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स आणि त्याचबरोबर त्यांची स्कॉलरशिप टेस्ट केली गेली आणि त्यातून उत्तमरित्या अतिशय हा कार्यक्रम उल्लेखनीय एवढ्यासाठी म्हणावा लागेल की या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या त्या 10वीच्या सिलेबसवरती त्यांनी उत्कृष्टपणे पेपर लिहिले. सरांनी अतिशय छान त्यांना बक्षीस देऊन आणि त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांना सन्मानित केले. या कार्यक्रमाचा उद्देश हा मुलांना प्रोत्साहन मिळावं, त्यांनी अभ्यासामध्ये अजून त्यांच्या वाढ व्हावी
त्यांनी छान अभ्यास करावा, येणारे SSC बोर्ड परीक्षेचे पेपर उत्तमरित्या लिहावे, 11-12वीला आणि त्या वर्षाचं 2 वर्षाचं महत्त्व मुलांना कळावं हा उद्देश होता. आज आम्ही या सेमिनारला आलेलो आणि या क्लास ब्रेनोवा अकॅडमी सेमिनार राज सरांनी ठेवलेलं होतं आणि यात बरेच म्हणजे मला मी हे झाली स्कॉलरशिप भेटली आणि खूप छान वाटलं सेमिनार. टॅलेंट वगैरे म्हणजे आपलं प्रूफ झाला आणि तुम्ही म्हणजे हा क्लास खूप छान आहे आणि 10th नंतर ॲडमिशन घ्यायचं तर ब्रेनोवा अकॅडमीलाच घ्यायचं. आज ब्रेनेवा अकॅडमीच्या बी स्टार या स्कॉलरशिपच्या प्रोग्राममध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. या ठिकाणी आल्यानंतर एक प्रसन्न वातावरणात हा जो प्रोग्राम पार पडला ते बघून मला ब्रेनेवा अकॅडमी, राज पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक करावंसं वाटतं. त्याचबरोबर या अकॅडमीने हा जो स्कॉलरशिपचा उपक्रम सुरू केला आहे हा अनेक वर्षापर्यंत सुरू राहावा यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून KBH विद्यालयाचे उपमुख्याध्यापक PH हिरे, प्राध्यापक जयंत जाधव, KBH विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय निकम, प्राध्यापक विशाल पाटील तसेच क्लासच्या प्राध्यापकांमध्ये किरण पवार, सचिन मोरे, अश्विनी मुंडे, सईद शेख, जालिंदर पुंगल, अमोल सूर्यवंशी, तुषार मोरे, विद्या इंगळे, अनिता सैंदाणे, अंजली अहिरे, अर्चना नवले, गणेश चौधरी, रितेश अहिरे, हर्षिल पाटील, दीपाली प्रधान, दीपक पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.